जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ दशक 7वा. समास 3. चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ. श्रोते व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान. जेणे होय समाधान साधकांचे, रत्ने साधका कारणे. मृतिका लागे एकवटणे, 14 ब्रह्माचे लक्षणे जाणिजे तैसे. पदार्थे विन संकत, द्वैता वेगळा दृष्टांत. पूर्वपक्षे विन सिद्धांत, बोलताच नये. आधी मिथ्या उभा रागे, मग ते ओळखोनी सांडावे. पुढे सत्य ते स्वभावे अंतरिवाने. म्हणून 14 ब्रह्माचे संकट, बोलला कळया सिद्धांत. ते श्रोती सावचित्त, ऐश्रण एका सावे. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे ते मितिकाक्षर ब्रह्म. तिसरे ख ब्रह्म, बोलत्या ते बोलली श्रुती. चौथे जान सर्व ब्रह्म, 5वे चैतन्य ब्रह्म. 6वे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म. 7वे 8वे सगुण ब्रह्म. 9वे निर्गुण ब्रह्म. 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै. अनुभवते अंकरावे, आनंद ब्रह्म ते 12वे. तदाकार 13वे. 14वे अनुच्चार्य. 14 ऐसी 14 ब्रह्मे, याचे निरूपले नामे. आता स्वरूपचे वर्मे संकेत जाऊ, अनुभवे विन भ्रम. या नाम शब्द ब्रह्म. आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षरे. ख शब्दे आकाश ब्रह्म, महादशाकश व्यापक धर्म. आता बोलजे सूक्ष्म सर्व ब्रह्म, पंचभूताचे कुवाडे. जे जे तव दृष्टी पडे, ते ब्रह्माची चोखडे. बोलिजेत आहे या नाव सर्व ब्रह्म. श्रुती आश्रम वर्म. आता चैतन्य ब्रह्म बोलिजेल, पंचभूतादी मायेतीत. चैतचित चेतवित, म्हणून या त्या चैतन्याचेत चैतन्य ब्रह्म बोलिजे. चैतन्यासी नाही ज्याची सत्ता, ते सत्या ब्रह्म तत्वता. ते सत्तेच जाणता, या नाम साक्ष ब्रह्म. साक्षत्वच्या या पासुनी, तेही आकळले गुणी. सगुण ब्रह्म ते हे वाणी, तयदासी वंदे. जेथे नाही गुणवार्ता, ते निर्गुण ब्रह्म तत्वता. वाच्य ब्रह्म हेही आता बोलिजेल. जे वाचो बोलता आले, ते वाच्य ब्रह्म बोलिले. अनुभवासी कथियले 9वे सर्वथा. या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्ती धर्म. परंतु याचे हे वर्म बोलिजेल. ऐसे हे ब्रह्म आनंद, तदाकार हे अभेद. अणवार्जाचे संवाद तुटे न गेला. ऐसे हे 14 ब्रह्मे, निरूपली अनुक्रमे. साधकाने पाहता भ्रमे बाधे, जेना ब्रह्म जाणावे शाश्वत. माया तेचे अशाश्वत. 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. शब्द ब्रह्म हे ते शब्दातिक, अनुभवे विन माईक. शाश्वताचा विवेक येथे नाही. जे अक्षर अना अक्षर, तैसे कैसा मित्याक्षर. शाश्वताचा विचार तेही न दिसे. ख ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नासी ज्ञान. शाश्वताचे अधिष्ठान तेही नसे. सर्वत्रासी आहे अंत, सर्व ब्रह्म नाशिवंत. प्रलय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री. ब्रह्मपलय मांडले येथे, भुवनमयाचा कैसा येथे. म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. अचळाशी आने चळन, निर्गुणासी लाविता गुण. आकारासी विलक्षण मानेयता. जे निर्माण पंचभूत, ते प्रत्यक्ष नाशिवंत. सर्व ब्रह्म हे मात घडो केबे, असो आता हे बहुत. सर्व ब्रह्म नाशिवंत, वेगळेपणा संत पाहणे कैसे. आता जयास चेतवावे, तेचे माईक स्वभावे. तेथे चैतन्याचे नावे नासा आला. परिवारे विन सत्ता, ते सत्या नव्हे तत्वता. पदार्थे विन साक्षता, तेही मिथ्या. सगुणास नाश आहे, प्रत्ययास प्रमाण काय. सगुण ब्रह्मनिश्चय नाशिवंत. निर्गुणायसे जे नाव, तया नावास कैसा ठाव. गुणे विन गौरव येईल कैसे. माया जैसे मृगजळ, तैसे बोलती सकळ. काते कल्पने वाचने, कल्पनेचे आभाळ नाथियले. ग्रामो नास्ती कुतसीमा, जन्मे विन जीवात्मा. अद्वैताचा उपमा द्वैताशी, माये विरहित सत्ता. पदार्था विन जाणता, अविद्ये विन तच्चैतन्यता. कोणास आली सत्ता चैतन्यता साक्षी. सर्व ही गुणापाच्या पाशी, ठाईची निर्गुणतयाशी गुण कैशे. ऐसे जे गुणविरहित, तेथे नाम संकेत. तोची जाणावा अशाश्वत निश्चयेशी. निर्गुण ब्रह्मासी संकेत, नामे ठेविले बहुत. ते वाच्य ब्रह्म, त्यात नाश आहे. आनंदाचा अनुभव, हाही वृत्तीचा ठाव. तदाकारे ठाव वृत्तीच नाही. अनुवार्य कारणे, संकेत वृत्तीची या गुणे. या संकेतासी उणे निवृत्ती आणिले. अनुवार्य का निवृत्ती, तेथे उन्मली स्थिती. निरोपराधी विश्रांती योग्याची. वस्तू जे का निरोपराधी, हेची सहज समाधी. तेने तुटे आठी व्याधी बहुदुःखाची. जो उपाधीचा अंत, तोच जाणावा सिद्धांत. सिद्धांताने वेदांत धादांत आत्मा. आसो ऐसे हे शाश्वत ब्रह्म, तेथे नाही माया भ्रम. अनुभवी जाणे वर्म स्वभाव नव्हे. आपले सुगो अनुभवे, कल्पनेसी मांडावे. मग सुकाळी पाडावे अनुभवाशी. निर्कल्यासी कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे. मग नासूनी असावे कल्पकोटी. कल्पनेचे एक बरे, मोहिरिताचे मोहिरे. स्वरूप रूपी
घालिता भरे निर्वकल्पी, निर्वकल्पासी कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निसंगाचे भेटो जाता निसंग होय जय, पदार्थ ऐसे ब्रह्म नवे, माते का हाती धरून यावे, असो ही अनुभवावे सद्गुरु मुखे, पुढे अध्यायाचे अन्वये, केलीची करू निश्चये, जेणे अनुभवाचे जे केवळ ब्रह्म, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मा निरूपन्नाम समास तृतीय, तत्सत्प्रभुराम चंद्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ। समास चौथा, विमल ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। ब्रह्मनभावुनी निर्मळ, पाहता तैसा पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादा वेगळे, एक 20 स्वर्गे सप्तपाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसे अनंत ते निर्मळ व्यापुने असे, अनंत ब्रह्मांड खालते, अनंत ब्रह्मांडावरुते, तेने विनस्थळ रेते अनुमात्र नाही, जळी स्थळी काष्टी पाशानी, ऐसे वधे विलोकवाणी, रेने तेने रे विन रिता प्राणी एकही नाही, जलचरासी जैसे जल, बाह्यांतरचे निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्राशी, जळा वेगळा ठावा आहे, ब्रह्मा बहुरी जाता नये, म्हणून उपमान आहे जळाचा तैसा, आकाशा बाहेरी पळू जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसे तया अनंत अंतशाही, परी जे अखंड भेटले, स्वर्गासी ते लिंगटले, अति निकट ते परी चोलले सकलांशी जे, तयामधी आसिजे तरी तयासने जे, उपमे जे का भासने पूजे परब्रह्म ते, आकाशामध्ये आभाळ, जेने आकाश वाटे वाट डोहुळ, परी ते मिथ्या निवळ, आकाशाची असे नेहार नेता आकाशी, चक्रो दिसता डोळ्यांशी, तैसे दृश्यज्ञानी असे मिथ्या रूप, मिथ्यासी परी आभासे, निर्दृष्टासे स्वप्न जैसे, नागा झाली अपयाशे बुझो लागे, तैसे आपी नानुभवे, ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईकी स्वभावे कळो लागे, आता असो हे वाकुडे, जे ब्रह्मांडा पलीकडे, तैची आता निवाडे उमजे न जाऊ, ब्रह्मांडी कालविले, पदार्थाशी व्यापून गेले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे, ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्मासे, अनुभव घेता भासे अंश मात्रे सृष्टी भितरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्मांडोतरी माईक कैसे, अमृतामध्ये आकाश, सगळे ठसाटबिता प्रयास, मनोन यातयासा अंश बोल जेते, ब्रह्म तैसे कालविले, परे ते नाही हलविले, सर्वांमध्ये परिसंचले संचलेपणे, पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंचे आकाश अलिप्त, आसुने जैसा, ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुजावया जेने घडे, परिदृष्टांती साहित्य पडे, विचारित आकाश, स ब्रह्म ऐशी श्रुती, गगनदृष्ट हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे, काळीमा नसता पितळ, तैसे ते सोनेची केवळ, शून्यत्वाचे ते नसता निवळ, आकाश ब्रह्म, म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसे पवड, आढळे परिदर्शन नवे त्यांचे, शब्दसृष्टी रचना होत जात क्षणाक्षणा, परंतु ते स्थिराहून या वायूची ऐसी, असो ऐशी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक व्यापुनी पाहे, पृथ्वीशी भेदुनी आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजे उत्मान वेसावे, तया मृदुत्वाशी, पृथ्वी हुनी मृदु जळ, जळाहुनी तो अनिळ, अनळाहुनी कोमळ, वायो जाना वाया, वायो हुनी तो गगन, अत्यंताचे मृदू जाण, गगडाहुनी मृदुपूर्ण, ब्रह्म जाणावे, वज्राशसे भेदले, परी ते मृदुत्व नाही गेले, उपमे विरहित संचले, कठीण ना मृद, पृथ्वीमध्ये व्यापुणी असे, पृथ्वी नासे ते नासे, जल शोषे ते न शोषे, जळी आसुनी, तैसे असे न परी जळेना, पावनी असे न तरी चळेना, गगनी असे तरी कळेना, परब्रह्म ते, शरीर असूनी व्यापले, शरीर अवघे व्यापले, परी ते नाही आढळले, जवळची दुरावले नवल कैसे, सन्मुखीच हुकडे, तयामध्ये पाहणे घडे, बाह्यांतरीचे रोकडे, सिद्धीचे आहे, तयामध्ये आपण सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खुन गगनासारखी, नाही काही नाही से वाटले, तेथे चिते कोणले, जैसे न तैसे आपणची धन, जो जो पदार्थ दृष्टी पडे, ते त्या पदार्था एकीकडे, अनुभवते कुवाडे उकलावे, मागे पुढे आकाश, पदार्थ विन तो पैस, पृथ्वी विन भकास एक रूप, जे जे रूप आणि नाम, तो नाथिलाचा भ्रम, नामरूपातीत वर्म, अनुभवे जाणे, नभी ध्रुमाचे डोंगर, उचलती थोर थोर, तैसे दावे ओडंबर माया दैवी, ऐशी माया श्वश्रुत, ब्रह्मा जाणावे शाश्वत, सर्वाठाई सदोदित भरले असे, पोथी वाचू जाता पाहे, पृतिकांमध्येची आहे, मातृकांमध्येची आहे, नेत्रे निघून यार आहे मृदपणे, श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मना सैबाह्य तत्वता, परब्रह्म ते, चरणे चालता मार्गी, जे आडले ते सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आवडे ब्रह्म,
असो इंद्रिय समुदाय तयामध्ये वर्तते सर्व. जाणो जाता मोडो हाव इंद्रियाशी, ते जवळची आसे पाहो जाता न दिसे. न दिसून यावसे काही एक, जे अनुभवासी जाणावे. सृष्टीचे निया भावे आपुले निया स्वनुभवावे. पाविजे ब्रह्म ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टीचे पाहो नेणे. अंतर्वृत्तीचे या खुणे अंतर्वृत्ती साक्ष. जाणो ब्रह्म न जाणो माया, जाणो अनुभवाचा ठाया. ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण. जिथे विरे जाणपण विज्ञान ते, जेथे अज्ञान सरे ज्ञान ते हि नुरे. विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी, ते ऐशे ब्रह्म शाश्वत. तेथे कल्पनेशी अंत. योगी ज्ञान जना एकांत अनुभवे जाणावा. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्मनिरूपन्नाम समास चतुर्थ. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.